तर ग्रामीण भागामध्ये देखील भीषण अशी पाणी टंचाई आहे। धुळ्यामधल्या सिंदखेडा तालुक्यामधल्या धांदरणे आणि डाबली या दोन गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते। सिंदखेडा तालुक्यामधल्या धांदरणे आणि डाबली या दोन्ही गावांना दरवर्षीच या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। सध्या प्रशासनाकडून गावामधल्या विहिरीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टँकरच्या माध्यमातून दररोज 3 ते 4 टँकर पाणी सोडलं जातं आणि याच गाव विहिरीमधून धांदरणे गावामध्ये दर 4 ते 5 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा होतो, तर डाबली गावाला दर 7 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। प्रशासनाने पाणी टंचाईवरती कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। नागपूर जिल्ह्यामधल्या चंद्रपूर रिठी या वस्तीवरच्या पाणी टंचाईचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। कारण चंद्रपूर रिठी या वस्तीवरती नळ योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। 2022 मध्ये प्रशासनाने या ठिकाणी नळ योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला खरा। गावाच्या वेशीवरती पाण्याची टाकी आणि वस्तीमधल्या प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन टाकायचं कामही केलं, मात्र 4 वर्षांनंतर कुठलंही काम झालेलं दिसत नाहीये। पाण्याच्या टाकीच्या नावाखाली केवळ काँक्रीटचा सांगाडा आणि जमिनीमधून बाहेर आलेले कोरडे पाईप, या पलीकडे नागरिकांच्या वाट्याला काहीही आलेलं नाहीये। सध्या इथले नागरिक गावामधल्या एका विहिरीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत। विहिरीमधली पाण्यामध्ये घाण आहे, त्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध नागरिक हे वारंवार आजारी पडतात। प्रशासनाचा आता तरी डोळे उघडणार का आणि गावकऱ्यांना नळ योजनेचा लाभ मिळणार आहे का, पुरेसं पाणी मिळणार आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे।